आत्तापर्यंत आपण जवळपास 1700 गुणनियंत्रक वेगळ्या पद्धतीने नियुक्त करून त्यांच्या मार्फत सगळ्या कारवाई सुरू आहेत आणि आत्तापर्यंत जर बघाल तर आम्ही 26,177 नमुने तपासलेत आणि त्याच्यामधले 768 नमुने मानांकनाप्रमाणे नाही आहेत आणि 931 मेट्रिक टन साठा जप्त केला, त्याची किंमत जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त आहे आणि कायदेशीर कारवाई जी केली आहे ती 1141 परवाने निलंबित केलेत, 242 परवाने रद्द केलेत, विक्री बंदीचा आदेश 1094 दुकानांना दिलेला आहे आणि 113 FIR म्हणजे जवळजवळ 100पेक्षा सुद्धा जास्त FIR आपण दाखल केलेले आहे. सर काय कारवाई असणार आहे? भंडाऱ्यात जे काय घडले त्या संदर्भात आपण काय केले, कशा पद्धतीने बोगस खतं जी आहेत ती आणली जातात? बोगस खतांच्या बाबतीमध्ये असं होतं आहे की काही कंपन्या इटसेल्फ बोगस आहेत. आता ही जी भंडाऱ्याला जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये असं दिसून येते की नाशिकच्या एका कंपनीकडून काही माल त्या ठिकाणी आणला गेला आणि विकला गेला, परंतु ती आपल्याच पथकाने ती तपासणी करताना त्यांच्या लक्षात आलं, ती थांबवलेली आहे. याच प्रकारे बियाणाच्या बाबतीत सुद्धा मी आता कालच सूचना दिल्यात सगळ्यांना की बियाणे आता पेरणी ज्या वेळेला शेतकरी करतायत तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जर का कोणी बियाणे जर उगवली नाही तर लॅबमध्ये त्याचे नमुने पाठवणे, ते लॅबचा रिपोर्ट आल्याबरोबर पहिल्यांदा स्टॉप सेल ऑर्डर देणे आणि ते जर मोठ्या प्रमाणावरती असेल तर गुन्हे दाखल करायचे. ते विक्रेते असू द्या, साथी पोर्टलमधून आपल्याला त्याचा पूर्ण ट्रेस दिसतो, तर त्या ट्रेसचा विचार करून जे लोक त्यात इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू. सर आतापर्यंत अटक किंवा काय अटकेची आपल्याकडे काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे आणि लोकांना काय आव्हान आहे शेतकऱ्यांना? आपण गुन्हे जर तुम्ही म्हणाल तर आता सांगितल्याप्रमाणे जवळपास 113 FIR आपण दाखल केलेत. आता त्याची प्राथमिक तपासणी करून पोलीस विभागाकडून अटकेची कारवाई किंवा इतर कारवाई ते त्यांच्या पद्धतीने करतील, परंतु आपल्याकडे आपण परवाने निलंबित पण करतो, परवाने रद्द पण करतो. तर परवाने आपण रद्द जवळपास 242 केलेत आत्तापर्यंत आणि 1094 दुकानांवरती विक्री बंद करण्याचे आदेश ते पण दिलेत, 1100 परवाने निलंबित पण केलेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे. हजारांमध्ये परवाने आपण निलंबित केलेले आहेत. शेतकऱ्यांना काय आव्हान असणार? शेतकऱ्यांना आव्हान हे आहे की प्रत्येक जे काही बियाणं किंवा खत जे काय आपण विकत घेतो त्याच्यावरती QR कोड असतो आणि त्या QR कोडमधून आपल्याला, आणि की आजकाल तेवढं अवघड नाही आहे, स्मार्टफोन असेल, अगदी 10-15 शेतकऱ्यांमध्ये मिळून एका जणाकडे जरी स्मार्टफोन असेल तरी त्यांनी तो QR कोड स्कॅन करावा. त्याच्यातून त्यांना ते कुठून आलेलं आहे बियाणं किंवा ते खत कुठून आले हे सगळे डिटेल कळतात. वापर करताना जर लक्षात आलं की त्याचा म्हणावा तसा आउटकम मिळत नाही आहे तर ते ताबडतोब आपला जो कोणी सहाय्यक कृषी अधिकारी असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जो कोणी माणूस असेल त्याच्याकडे ताबडतोब आपण तक्रार दाखल केली पाहिजे, जेणेकरून त्या संबंधितांवर कारवाई करणं आम्हाला शक्य होईल. आपला कोड तक्रार निवारण कक्षाला लोकांसाठी काय आव्हान असतं? तक्रार निवारण कक्षापेक्षा मी असं म्हणेल, कारण ते तर दूर बसलेले असतात, आमचा हेल्पलाईन नंबर वगैरे, पण जे नजीकचे जे आमचे जवळपास 10-12 हजार सहाय्यक कृषी अधिकारी फील्डवर आहेत, आमचे BTM ATM आहेत, कोणत्याही कृषी खात्याच्या कोणत्याही माणसाकडे जरी आपण ही माहिती पोचवली की असं मला बियाणे उगवत नाही आहे, हा अनुभव आला, माझं खत खराब निघालेलं हा अनुभव आला, की कुठल्याही प्रकारच्या निविष्ठेत काहीतरी फॉल्ट असा अनुभव आला, तर आमच्या सर्वांनाच सूचना आहेत की त्यांनी ते योग्य अधिकाऱ्यापर्यंत ते पोचवावं. कारण ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये ना वेळ वगैरे फार महत्त्वाचा असतो. म्हणजे तक्रार आपण कुठेतरी फार अतिवरिष्ठ ठिकाणी केली तर ती माहिती गोळा करण्यामध्येच बरेच दिवस जातात आणि तोपर्यंत मग तो सॅम्पल घेणं वगैरे हे प्रकार मग होत नाही. तर माझं आव्हान हे आहे की एखादं सॅम्पल जर खराब आहे हे जितकं लवकर आपल्याला सॅम्पल मिळेल त्यावरती अवलंबून आहे. म्हणून लवकरात लवकर जवळचा जो कोणी अधिकारी आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यापर्यंत ती माहिती पोचवली पाहिजे, पुरावे पोचवले पाहिजे आणि तक्रार केली पाहिजे.